A study of ICT application and its impact on organization performance with reference to mass media sector in नाशिक सिटी हा माझ्या PhDचा विषय. या PhDच्या विषयामध्ये आपण माध्यमांची सध्याची अवस्था, त्यांची परफॉर्मन्स हे जाणून घेण्यासाठी सर्वे केलेला आहे. त्यातून नवीन निरीक्षण आपल्या समोर आली. पण याबद्दल अजून डिटेलमध्ये माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत माय महानगर संपादक हेमंत भोसले सर. सर खूप खूप धन्यवाद वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद. तर सर की माय महानगर आता हे मॉडेल कसं रन होतं आहे आणि काय नक्की याचं म्हणजे कसा बेस झाला आणि हाऊ इट्स रन नाशिकमध्ये? कसं आहे की आपलं महानगर हा आमचा मूळ ब्रँड आहे. आपलं महानगर प्रिंटमध्ये आहे. हा निखिल वागळेंनी सुरू केलेला ब्रँड आहे. साधारणतः मागच्या 35 वर्षापूर्वी हा ब्रँड मुंबईमध्ये सुरू झाला आणि त्या काळामध्ये वागळेंनी जी शिवसेनेशी संबंधित एक भूमिका घ्यायची ते की जेव्हा बाळासाहेब ठाकरे हयात होते त्यावेळेला जी भूमिका घ्यायची आणि त्यामुळे आणि त्या संदर्भातले लेख जे प्रसिद्ध व्हायचे अग्रलेख, तर त्यामुळे मुंबईत महानगर नावारूपाला आला. आणि विशेषतः त्यातला एक शब्दकोड असा एक पार्ट होता की जो लोकलमध्ये खूप जास्त सोडवलं जायचं ते शब्दकोड. त्यामुळे तो टॅबलेट साईजचा पेपर जो आपल्या लोकलमध्ये दिसायचा तो महानगर होता आणि तिथं त्याचं सर्क्युलेशनही खूप मोठ्या प्रमाणात होतं. 2019ला संजय सावंत यांनी हा ग्रुप टेक ओव्हर केलेला आहे आणि ते राज्याचे संपादक आहेत आमचे. आणि त्यांनी केवळ वर्तमानपत्र न ठेवता ते डिजिटल मीडियामध्येही त्यांनी एंट्री केली 2019ला. आणि त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने माय महानगरचा प्लॅटफॉर्म हा सुरू झालेला आहे. याच्यात 2-3 प्रकारचे प्लॅटफॉर्म आहेत. बातम्यांसाठी आम्ही MyMahangar.com सुरू केलं आहे. त्याचं यूट्यूबवर आहे चॅनल, आपलं फेसबुकवर आहे, इन्स्टावर आहे, टेलिग्रामवर आहे. सगळ्याच सोशल मीडियाचे जितकेही प्लॅटफॉर्म असतील तर तिथे आपलं MyMahangar.com तुम्हाला दिसेल. महिलांसाठी आम्ही एक प्रयोग करून बघितला आहे. मानिनीचं आम्ही व्यासपीठ तिथं उपलब्ध करून दिलं आहे. ते स्वतंत्र चॅनल तयार केलं आहे ओनली मानिनी नावाने आणि त्याचेही आता जवळपास 1.25 लाख सबस्क्रायबर झाले आहेत. हे वर्षभरापूर्वीच सुरू झालेलं चलन आहे. त्यात महिला विश्वाशी संबंधित सगळ्याच गोष्टी म्हणजे अगदी दिवाळीच्या जे भेटवस्तू असतात त्या तयार कशा करायचे इथपासून तर अगदी PhDचे रिसर्च कसे करायचे किंवा त्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा समावेश असावा, अभ्यास कसा करायला हवा, अशा सगळ्या पातळ्यांपर्यंत महिलांना पूरक ठरेल असा सगळा तो कंटेंट त्या मानिनीच्या चॅनलमध्ये असतो आणि त्याचाही ग्रो चांगला आहे. सुरुवातीला जे आमचं MyMahangar.com होतं तर साधारणतः 6 लाख सबस्क्रायबर झालेले होते. परंतु कुठले 2-4 काहीतरी याच्यामुळे स्ट्राईक आलाय आणि ते झिरो होऊन गेलं होतं. पण तरीही आता 4 लाख क्रॉस केलेले आहे सबस्क्रायबर यूट्यूबवरती. म्हणजे हा भरपूरच मोठा परफॉर्मन्स. सर आता जेव्हा आपण कोणताही ऑनलाईन मीडिया म्हणतो किंवा प्रिंट मीडिया म्हणतो, सगळ्यात पहिले एक आपली दिवस सुरू होतो तो एक एडिटोरियल मीट होते सगळ्यांची की आज आपल्याला काय करायचं आहे. तुमच्या एडिटोरियल मीटची सुरुवात ऑनलाईन आणि डिजिटलची कशी होत असते आणि काय असतं त्याच्यामध्ये, म्हणजे मेन अजेंडा काय असतो तुमच्या पहिल्या मीटिंगचा? आमच्याकडे ॲज सच मीट ही फक्त सोमवारच्या दिवशी होत असते आणि जी ऑनलाईनवर जे चॅटिंग असतं आपलं तर सकाळी जे जे विभागाचे प्रमुख आहेत जसं स्क्रिप्ट रायटर असेल तर त्या विभागाचा एक प्रमुख असतो, एडिटर असेल तर आजचे विषय हे सगळे आपण जे घडणारे आहेत आपल्याला जे जे माहिती आहेत तर त्याची एक लिस्ट टाकली जाते. जो चीफ रिपोर्टर आहे तो ती लिस्ट टाकतो, त्याच्यावर डिस्कस होतो कुठल्या पद्धतीने हा विषय कव्हर करायचा आहे, त्याला अँगल काय असायला हवे, कोणाच्या याच्यात प्रतिक्रिया घ्यायच्या आहेत, ग्राउंड रिपोर्टिंग काही करायचं असेल तर तिथे कोणाकोणाच्या प्रतिक्रिया घ्यायच्या आहेत. तर याच्यावर डिटेल चॅटिंग सकाळी होतं. साधारणतः 1 तासाचा तो रोजचा कार्यक्रम असतो आणि रोज त्याच्यावर नियोजन हे होत असतं आणि त्यानुसारच आणि संध्याकाळीही रिव्ह्यू घेतला जातो की यातल्या समजा आधीचे जर 6-7 विषय काढलेले असतील तर त्याच्यातले किती विषय कव्हर झाले, जर एखादा झाला नसेल तर त्याच्यासाठी काय अडचण आली आणि जे नवे विषय ऐनवेळेला येतात मग त्यावेळेलाही ते चॅटिंग होते. आमच्या 5 एडिशन आहे, 5 एडिशनमधले संपादक त्यात इन्व्हॉल्व असतात आणि तेही प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने त्याचे इनपुट्स देत असतो आणि त्यामुळे चॅनल्सचे व्ह्यूज खूप मोठ्या प्रमाणात असतात. मग सर आता जेव्हा आपण म्हणतो ना की जेवढ्या बातम्या एकाच वेळेस सगळ्या येतात तुमच्याकडे, म्हणजे इट्स व्हेरी डिफिकल्ट टू वर्क समटाईम्स, तर ह्यामध्ये तुम्ही बातम्या फास्ट करण्यासाठी किंवा टायपिंग फास्ट होण्यासाठी, कारण की टायपिंग इज अ व्हेरी टाइम कन्झ्युमिंग आता असं झालेलं आहे, तुम्ही याच्यावरती काय तोडगा काढला आहे का काही?
नाही तसा तोडगा लोक आजकाल चॅट जीपीटीचा वगैरे वापर खूप सहजपणे करून टाकतात, परंतु आम्ही ते अलाउड केलेलं नाही. कारण सुरुवातीला आम्ही प्रयोग करून बघितले होते, जे थेट आम्ही ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवर वापरले नाही, परंतु करून बघू आपण. एखादी बातमी आहे तर ती जर फक्त हेडिंग टाकलं तर ती तयार कशी होऊन येते. पण त्यात लक्षात आलं की संदर्भ बऱ्यापैकी चुकीचे येत होते त्यात. विशेषतः तुमचं गुगलचा प्लॅटफॉर्मवर सर्च करणार, म्हणजे जसं गुगल सर्च इंजिन आहे तसं चॅट जीपीटी काय करणार, तुम्हाला एक बातमी तयार करून देणार किंवा मजकूर तयार करून देणार. तो वेगवेगळ्या साईट्सवर जाईल, तिथला चांगला मजकूर एकत्र करून तो देणार आहे. ओके. आणि त्यात जर गुगलच्या एखाद्या साईटवर जर चुकीचे संदर्भ दिलेले असतील तर ते जसे तसे तो आपल्यापर्यंत पर्क्युलेट करतो आणि तो आपण तसंच सगळ्या चुका पुढे नेत असतो. आणि ते आम्हाला काही बाबतीत प्रकर्षाने जाणवलं. त्यामुळे आम्ही ठरवून घेतलं की चॅट जीपीटीचा आम्हाला तसा वापर इकडे फार होत नाही. पण दुसरी गोष्ट, प्रिंटच्या बाबतीत जर म्हणाल तर आम्ही आमचे काही प्रूफ रीडर कमी केले म्हणण्याऐवजी जे सोडून गेले त्या जागेवर नवीन घेतलेच नाही. कारण चॅट जीपीटीवर शुद्धलेखन खूप चांगलं तपासलं जातं. जवळपास त्याचं प्रमाण हे 90% तरी करेक्ट असतं. 10% आपण चेक करून घ्यायचं. त्यामुळे त्याचा उपयोग आम्हाला प्रिंटलाही झालेला आहे. आणि डिजिटलला घेतानाच माणसं आम्ही ज्याचं शुद्धलेखन चांगलं असेल, ज्याची भाषेवर पकड असेल, ज्याचे सोर्सेस चांगले आहे, ज्याचे PR चांगला आहे, असे लोक निवडून घेतो. त्यामुळे तसा या साधनांचा वापर, म्हणजे तुम्ही मगाशी विचारलं की टायपिंग फास्ट होण्यासाठी, तर आता ते इतकं अंगवळणी पडलेलं आहे की ज्या स्पीडने आपण बोलतो आहोत त्या स्पीडने आम्ही टाईप करू शकतोय. म्हणजे माझ्यापासून तर माझे ज्युनियर पर्यंत. तुमच्या काय झालं, तुम्ही इतके दिवसापासून मुरलेले आहात म्हणून आहे, पण जर का कोणी न्यू कमर आला तर त्याला तो वेळ घ्यावाच लागतो. आणि जसं आम्ही पण ज्यावेळेला अंड्यामधनं बाहेर पडलो होतं ते पंख पसरवण्यासाठी आम्हाला प्रशिक्षण घ्यावंच लागलं होतं. तसं प्रशिक्षण ते मुलंही घेतात. आणि नवीन मुलं असतात त्यांच्याकडनं आम्ही तशी अपेक्षाही करत नाही की त्यांनी फास्ट करावं. पण यासाठीच्या तंत्रज्ञान जे आहे तर त्याचा अतिरेकी वापर केला तर त्यातून ब्लंडर मिस्टेक्स होऊ शकतात. त्यामुळे काही गोष्टी आम्ही जाणीवपूर्वक टाळतोय. अच्छा सर. आणि आता अगोदर बघ, आता कोणते आंदोलन होणार असेल किंवा मोर्चा होणार असेल तर आता आपल्याकडे जेव्हा मी तुमच्याकडे होतो कधी काही दिवस, तर तेव्हा आपल्याकडे पत्रकावरनं बातम्या, आणि तुम्ही सांगायचे की पत्रकावरनं बातम्या इज द बेस्ट. तर आता फॉर्म चेंज झालाय का आंदोलन करणाऱ्यांच्या ह्याचा का काही अजूनही पत्रकावरनंच बातम्या येतात आपल्याकडे? आता कसं आहे, फक्त पत्रकाचं माध्यम बदललेलं आहे. आता पत्रक येतात, पत्रकाचं माध्यम बदललं. पूर्वी तुम्ही ज्या वेळेला होते, जवळ मला असं वाटतं आपलं 15 वर्षापूर्वी, 10 ते 15 वर्ष, 2015 साली, 2015 मध्ये आपण भेटलो होतो. त्यावेळेला कागदावर पत्रक यायचं, स्वतः प्रेस नोट घेऊन यायची लोक आणि त्याच्यावरून आपण बातम्या करायचो. आता रेडीमेड टाईप केलेली बातमी पाठवतात, टाईप केलेलं इन्व्हिटेशन पाठवतात, ते व्हॉट्सअपवर येतं, ते आपले जे हे असेल मेल करतात लोक. तर त्यावर हे फक्त माध्यम बदललेलं आहे, परंतु आता जास्त सोपं झालेलं आहे पूर्वीपेक्षा. कारण पूर्वी कसं असायचं की एखादी गोष्ट घडली तर अग्निशमन सारखं आपलं काम असायचं की ऍक्सिडेंट झाला तर प्रत्यक्षात तिथं जाऊन बघणं आणि मग बातमी देणं, कारण दुसरा सोर्सच नसायचा. आता सोशल मीडिया इतका स्ट्रॉंग झालेला आहे की बऱ्याचदा आमच्या आधी सोशल मीडियावर एखादी गोष्ट पडते आणि माहिती, त्याची शहानिशा आपल्याला करावी लागते. तुम्ही काय करता शहानिशा करण्यासाठी? शहानिशासाठी सोर्सेस जे पूर्वीपासून आपल्याला जे सांगितलेलं आहे की सोर्स हा पत्रकारितेचा आत्मा आहे आणि ज्याचे सोर्स चांगले तोच पुढे जाऊ शकतो. त्याच्यामुळे आज जर शहरामध्ये एखादा खून घडला आणि मला 5व्या-10व्या मिनिटात जर फोन नाही आला तर मी माझी पत्रकारिता सोडून द्यावी. म्हणजे असंच सध्याचं समीकरण आहे. कारण सोर्स जर नसेल, मी पॉलिटिकल लिहितो, मी संपादक आहे म्हणून मला क्राईमचा गंध नसावा, मला साहित्याचा गंध नसावा, असं जर असेल तर तो कोणी पुढे जाणार नाही. त्यासाठी सगळ्याच प्रकारचं, म्हणजे पूर्वीचं जे जर्नलिझम होतं तर स्पेशलिस्ट असायचं एक, ते आता राहिलेलं नाही. आता तुम्हाला मल्टीटास्किंग आहे, कामं वेगवेगळ्या पद्धतीची करावं लागतात. आणि त्यात प्रिंट मीडियातले जे उरलेले लोक होते, आमचा सगळ्यांचा प्रॉब्लेम काय की आम्ही फ्लेक्झिबल नव्हतो. आम्ही जे शब्द प्रिंटसाठी वापरायचो तेच बऱ्याचदा बोलताना हे वापरायचो की तसे झाले, गेले, केले, हा जो फरक आहे. किंवा तुम्ही डिजिटलला उतरला की झालं, गेलं, केलं, अथवा तिथं म्हणता येत नाही, कारण बोलताना आपण अथवा कधीच नाही म्हणत, तिथं किंवाच म्हणतो आपण. तर जे वयस्कर जे संपादक आहेत तर त्यांना थोडासा हा त्रास झाला प्रिंटमधनं ऑनलाईनला शिफ्ट होताना. पण आमच्यासारखे जे मिडल एजचे लोक होते
तर आम्ही पटकन शिफ्ट झालो. म्हणजे मला जर आता सांगितलं की ही बातमी ऑनलाईनला करायची तर मी ते ऑनलाईनच्या स्टाईलनी करतो. आणि ती मला जेव्हा प्रिंटला घ्यायची तेव्हा मी त्याचा इंट्रो वगैरे सगळाच बदलून घेतो. आणि याच्यातला मेजर जो फरक आहे बातमीचा, त्याच्यात आपल्याला जे पत्रकारितेची शिकवलं आहे 5W1H, येस. तो 5W1H हे प्रिंटला तंतोतंत आजही पालन होत आहे. पण याला नाही होत. पण तुम्ही डिजिटलला एखादी बातमी टाकाल आणि त्याच्यात 5W1H तुम्ही इंट्रोतच घ्याल तर खाली कोणीच वाचणार नाही. त्याच्यामुळे 5W1H सगळ्यात शेवट असतो डिजिटलला. मूळ बातमी तुम्ही जर आता कुठल्याही साईटवर जाल तर मूळ बातमी तुम्हाला खाली सापडेल. पहिले रंगवलेलं असतं पहिले. एका प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन असं जेव्हा हेडिंग असेल, तुम्हाला तो अभिनेता कोण हे समजायलाच 2 पॅराग्राफ आधी वाचावं लागतील. ही स्ट्रॅटेजी तुम्ही वापरता का? नाही, आता काय काळाप्रमाणे चालावं लागतो. पण आमच्याकडे प्रमाण खूप कमी आहे. कारण आमच्याकडे जे तुम्ही माय महानगरचं पोर्टल जरी बघितलं तर आमच्याकडे प्युअरली जर्नलिझम होतं. चटकमटक बातम्या फार दिसणार नाही आमच्याकडे. आम्ही करतो तर ज्या बातम्या आहे किंवा बातमी मागची बातमी, आमचं स्लग आहे की आपली बातमी आतली बातमी. आतली बातमी देण्यावर आमचा भर जास्त आहे. त्यामुळे आम्ही त्या भानगडीत जास्त पडत नाही. आणि हे सगळं व्ह्यूज आणि लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी असतं, ते ऑलरेडी आहे आमच्याकडे. त्यासाठी स्वतंत्र प्रयत्न करण्याची गरज नाही. त्यामुळे आमचे सगळेच मुंबईचे रिपोर्टर्स असो, नाशिकचे असो किंवा सगळेच कुठले असो, पालघरचे असो, ठाण्याचे असो, हे सगळेच बातमीवर जास्त कॉन्सन्ट्रेशन करतात. आणि जो फॉर्मॅट दिलेला आहे, ऑब्व्हियसली प्रिंटचा फॉर्मॅट हा ऑनलाईनला वापरला जात नाही. आम्हाला जो फॉर्मॅट दिलेला आहे त्या फॉर्मॅटमध्ये आम्ही काम करत असतो. पण आता असं झालेलं आहे सर की ऑनलाईन आलेलं आहे, प्रत्येक न्यूज पेपरचं एक ऑनलाईन मुखप्रसारण म्हणजे काय त्याला यूट्यूब चॅनल आलेलं आहे, ॲप आलेलं आहे, पोर्टल आलेलं आहे आपण त्यांचं. तर सर ह्यामध्ये असं होतं का की वार्ताहरांना बातम्या ज्या तुम्ही म्हणता ना बातमी बागची बातमी, इट्स अ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम, तर मग ह्या सगळ्यामध्ये ऑनलाईनला अपडेट करा, परत इकडे टाईप करा, परत ऑनलाईनला अपडेट करा, मग त्याच्यावरती एक रात्रीचा प्रोमो बनवा, हे सगळं करण्यामध्ये इतका वेळ जातो की त्यांना इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझमला वेळ मिळतो का? आणि काय करतात जर का नसेल? 2-3 गोष्टी आहेत की प्रोमो करणं हा पूर्णतः टेक्निकल पार्ट येतो. त्याच्यामुळे भरपूर टाइम कन्झ्युमिंग असेल तो. येस, ते काही रिपोर्टरचा थेट संबंध येत नाही. ओके. त्यानंतर त्याच्या स्क्रिप्ट करणारे लोक स्वतंत्र आहेत. म्हणजे प्रोमोच्या स्क्रिप्ट करणारे असतील किंवा जाहिराती करणारे हे लोक स्वतंत्र घेतलेले आहेत. त्याच्यामुळे रिपोर्टरवर तो ताण नाहीये. रिपोर्टरला प्युअरली बातमी आणायची आणि त्याचं सोनं करण्याचं काम इतर लोक करत असतात. एडिटर असतील, टेक्निकल असतील, स्क्रिप्ट रायटर असतील. तर आमच्याकडे जसं प्रिंटमध्ये आपल्याकडे रिपोर्टर बातमी देतो, त्याच्यावर सब एडिटर संस्कार करतो, त्यानंतर प्रूफ रीडर ते वाचून घेतो सगळं आणि नंतर ते फायनल होतं. ही जी प्रोसेस आहे तशी ऑनलाईनची प्रोसेस आहे. प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या ठरवून दिलेल्या आहेत. त्यामुळे एका माणसावर तितका लोड येत नाही जसं तुम्ही म्हणतायत की त्यालाच प्रोमो करावा लागतो किंवा त्याला एडिट करावं लागेल किंवा. पण आजकाल बऱ्याचशा मॉडेल तेच झाले, कॉस्ट कटिंगसाठी त्यांनी ते एका रिपोर्टर. महानगरमध्ये तसं नाही केलं. रिपोर्टरची संख्याही चांगली आहे. बीट्स वाटून दिलेले आहे. एंटरटेनमेंटचं बीट असेल किंवा पॉलिटिकल असेल तर त्याचे बीट वाटून दिलेले आहेत. त्याच्यामुळे मॅनपॉवर हा इश्यू आमच्याकडे नाही आहे. भरपूर लोक घेतलेले आहेत. मानिनीसाठी स्वतंत्र मुली आहेत घेतलेल्या. त्यामुळे अँकर वेगळे असेल, रिपोर्टर वेगळे असेल, म्हणजे जे न्यूज चॅनलमध्ये ज्या पद्धतीचा सेटअप असतो तो सगळा आमच्याकडे आहे, तयार केला तुम्ही. ओके सर, मग आता असं होतं की न्यूज जेव्हा आपण बघतात, बरेचसे लोक बघतात नाही का, तर तेव्हा असं होतं की आजकाल टी व्हीवरचे बघितलेले न्यूज आणि ती बघितल्यानंतर तिचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी लोक वृत्तपत्रांचा आधार घेतात, यूट्यूब चॅनलचा आधार घेतात. तुम्हाला हे स्टेटमेंट पटतं का? नाही, आता काय झालेलं आहे की टी व्हीवरची येणारी न्यूज म्हणजे बऱ्याचदा आपण जे म्हणतो ना अर्ध्या हळकुंडात धुतलेले लोक, तर तसे खूप बसलेले आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये की त्यांची चूक नाही, त्यांना फास्ट द्यायचं आहे. म्हणजे त्यांचं सगळं मूल्यमापन हे की ते किती जलद गतीने बातमी टाकतायत त्यावर असतं. आणि सगळ्यात थंड जे लोक असतील ते प्रिंट मीडियाचे, की जे बातमीच्या खोलापर्यंत जातील, ही बातमीची शहानिशा करतील आणि ती जर ओके असतील तरच छापतील. बऱ्याचदा असं असतं की दिवस एका बातमीत निघून जातो आणि संध्याकाळपर्यंत आपल्या हातात कुठलं काहीच ठोस काही मिळत नाही. म्हणून ते आपण एक दिवस थांबवतो ती बातमी प्रिंट मीडियाला. इलेक्ट्रॉनिक मीडियाला तसं काही करता येत नाही. त्यामुळे आणि फरक हा आहे की इलेक्ट्रॉनिक मीडियात एखाद्या बातमीत चूक जरी झाली तरी ती पुढच्या मिनिटाला दुरुस्त करता येते. प्रिंट मीडियात ती चूक 24 तास समोर असते.
डिजिटललाही तो बदल करता येतो. हो. पण त्यामुळे डिजिटलमध्ये अशा चुका होत असतात बऱ्याचशा. परंतु तुम्ही म्हणता तसं एखादी घडामोड जर इलेक्ट्रॉनिक मीडियात दिसली किंवा समजा रेल्वेचा ॲक्सिडेंट झालाय, तिथं ब्रेकिंग आली, तर त्याच्या पुढच्या बऱ्याचशा बातम्या असतात ज्या आपल्याला शोधता येतात. सोर्स म्हणून आपण त्या इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर करू शकतो. कारण समजा जर मुंबईला काही घटना घडलेली, मला इथं बसून लगेचच काही कळणार नाही, पण सोर्स म्हणून इलेक्ट्रॉनिक मीडियाचा तो त्या ब्रेकिंग न्यूजचा वापर होऊ शकतो. मी माझ्या रिपोर्टरला पटकन सांगून त्याच्याशी कनेक्शन, समजा मी नाशिकमध्ये आहे तर त्या ट्रेनमध्ये नाशिकचे किती लोक होते, त्यांची कुठली पार्श्वभूमी आहे, ते का गेले होते तिथे, ह्या ज्या इतर ज्या स्टोऱ्या आहेत त्या आपल्याला कव्हर करता येतात. त्याच्यामुळे या ज्या इलेक्ट्रॉनिक मीडियात जे दाखवलं जातं ते काही घेऊच नाही हे असं म्हणणं चुकीचं आहे. त्याचा सोर्स म्हणून वापर करावा. ओके. मग सर आता म्हणतात नाही की जेव्हा कोणताही मीडिया चॅनल डेव्हलप होतं, म्हणजे आता तुम्ही तुमचं डिजिटल प्लॅटफॉर्म आला, तुमचं यूट्यूबवरती आलं, हे सगळे तुमचं सगळ्यात जास्त भर कशावरती या मोमेंटला? फास्ट अपडेट देण्यामध्ये आहे का अजून बातमीवरतीच अजून तुम्ही ठाम आहात? नाही, आमचा भर आहे ऑथेंटिक बातमी देण्यात. बातमी चुकायला नको, वाचकांना संभ्रमित करायचं नाही, बातमी वाचल्यावर वाचकांच्या मनात प्रश्न चिन्ह शिल्लकच राहायला नको, की बऱ्याचदा असं असतं की त्याची क्युरिओसिटी चालवत राहायची आणि शेवटपर्यंत उत्तरच द्यायचं नाही प्रश्नाचं. हे आमच्याकडे होत नाही. तर ऑथेंटिसिटी हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि विश्वासार्हता एक आहे, लोकांची विश्वासार्हता, म्हणूनच महानगर इतक्या कमी काळामध्ये पुढे गेलेलं आहे. काय असतं की या ज्या गोष्टी अल्गोरिदमशी संबंधित ज्या गोष्टी बोलल्या जातात तर ह्या फार अल्पकाळ असतात, या दीर्घकाळ चालत नाही. आणि जर तसं असतं तर सगळे चॅनल्स खूप चालले असते, जोरात चालले असते. हां, अल्गोरिदमवरच एक प्रश्न विचारायचा तुम्हाला, की हल्ली असं झालेलं आहे की तुम्ही जर का एक टाईपची न्यूज बघायला घेतली तर ती त्याच टाईपची न्यूज दिसायला लागते. तुम्हाला असा एक्सपिरियन्स होतो का? आहेच ना, तसं आहेच. आणि अल्गोरिदम तयारही केला जातो. जर मी माझ्या न्यूज चॅनलला जर एखादी एंटरटेनमेंटची जर बातमी टाकली तर ती फार चालतच नाही. पण तीच जर एखाद्या एंटरटेनमेंटच्या चॅनलवर टाकली तर ती खूप जोरदार चालते. तिथं साधी बातमी चालत नाही. महिलांच्या चॅनलला ॲक्सिडेंटची बातमी फार चालणार नाही तुमची. हा अल्गोरिदम तयार होतोच. हां, पण म्हणजे आता आम्ही जेव्हा सर्वे केला आहे याच्यामध्ये तर त्यात असं आलं की लोकांचं असं म्हणणं आहे की जर का मी क्राईमच्या बातम्या बघायला घेतल्या किंवा एका साईडच्या एका शिवसेनेच्या बातम्या बघायला घेतल्या, BJPच्या बातम्या बघायला घेतल्या, तर मला त्यांच्याच बातम्या कंटिन्यूस दिसायला लागतात. दिसतात ना, दिसतं आहे तसं. आम्हालाही अनुभव आलेला आहे. आणि ते जास्त सोपं होऊन जातं. आपला जो इंटरेस्टचा विषय आहे तो पटापट आपल्याला दिसत असतो आणि ते सर्च करावं लागत नाही. तर आपण एक गोष्ट बघितली तर ती त्या गोष्टीचं पुढची बातमी आपल्याला लगेचच त्या प्लॅटफॉर्मवर दिसू शकते. आता एक म्हणजे अजून एक त्याच्यामध्ये थोडंसं डीप जातो, इफ यू डोंट माइंड, की म्हणजे मी जर का XYZ गोष्ट बघितली, म्हणजे फॉर एन एक्झाम्पल लेट्स सी आपण आता एक मोर्चाबद्दलची बातमी बघितली, बरोबर, तर मला कंटिन्युअस मोर्चांच्याच बातम्या येतात. माझ्या बाकीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू पूर्ण तो क्लोज होऊन जातो. तर अशा वेळेस तुम्हाला हे चॅलेंजिंग वाटतं की नाही? नाही, मुळात त्याच्यात काय आहे की अल्गोरिदम कसा तयार झालेला आहे, तुमचा इंटरेस्ट जो आहे तो जेव्हा त्या तंत्रज्ञानाला कळतोय, तो तंत्रज्ञान फक्त तो इंटरेस्ट, तुमचा इतर इंटरेस्ट माहीत नाही त्याला फक्त कळलेलं आहे की याला हा मोर्चाच्या बातम्या वाचणार आहे आणि ही बातमी वाचण्यासाठी इतका वेळ याच्या आयुष्यातला घालवला आहे, म्हणजे याला इतरही मोर्चाच्या बातम्या आवडतील. तो काही मानवाचा जसा तुम्ही विचार करतायत की इतर बातम्यांवर अन्याय नाही होणार होत का, तसा विचार तो करत नाही. कारण ते सगळं सेट करून दिलेलं आहे, त्याला तो प्रोग्राम तयार केलेला आहे. हे तुमच्याकडे चॅलेंज आहे सर, वेन यू सी इट, की जेव्हा तुमच्याकडे एक मोठी बातमी असेल, ते बरोबर आहे ना, लेट पण मग यातही बऱ्याचशा ज्या टेक्निकल ज्या ट्रिक्स असतात, टॅग्स असतात किंवा तुम्ही कीवर्ड जे देतात, तर हे याला खूपच जास्त महत्व आहे. म्हणजे बातमीत काय आहे त्यापेक्षा कीवर्ड तुम्ही काय टाकलेले आहेत याला खूप जास्त महत्व आहे. आणि त्यावर शिवाय थंबनेल, जर तुमचं जर युट्यूब चॅनल असेल तर थंबनेल जे देतायत तुम्ही, तर मगाशी मी तुम्हाला म्हटलं की आमच्याकडे आम्ही फार क्युरिओसिटी ताणणाऱ्या बातम्या देत नाही, पण थंबनेलमध्ये ती ट्रिक करावं लागते तुम्हाला. आणि जर तिथं जर थंबनेलमध्ये तुम्ही सगळी बातमी देऊन टाकली किंवा लंबलचक थंबनेल दिलं तर ते वाचता येणार नाही. त्याच्यात एक बघावं लागतं, थंबनेल का म्हटलं जातं, आपल्या नेलचं थंब जे तितकंच तुम्हाला डोळ्यांनी दिसणार आहे आणि तेवढ्या याच्यात तुम्हाला ती बातमी सांगायची, त्या साईजमध्ये तुम्हाला बातमी सांगायची. आणि तिथं तुम्हाला लोकांची क्युरिओसिटी, म्हणजे हे जास्त चॅलेंजिंग आहे.
अच्छा मग सर, आणि जेव्हा तुम्ही आता सगळ्या नवीन तुमचं म्हणायला गेलं तर प्रिंटमधनं तुम्ही डिजिटलमध्ये तेवढं सगळ्या मोठ्या प्रमाणावर तुम्ही इथं उतरलेले आहेत, तर मग सगळ्यात मोठं चॅलेंज काय होतं जेव्हा तुम्ही माय महानगरमध्ये जेवढ्या सगळ्या एकाच वेळेस सगळ्या गोष्टी करत होत्या, तर तेव्हा काय चॅलेंज सगळ्यात आले? म्हणजे सगळ्यात मोठं चॅलेंज हे होतं की आम्ही प्रिंटचे लोक होतो सगळे, आणि प्रिंटमधनं डिजिटलला जायला, प्रिंट मी तुम्हाला मगाशी म्हटलं आम्हाला शहानिशा करण्याची खूप जास्त सवय, डिजिटलला तितका वेळ नाही. डिजिटलला बातमी ब्रेक करून मोकळी व्हायची, तुम्हाला तुमचे शब्द बदलायचे आहेत, इंट्रो बदलून टाकायचं आहे, ज्याची सवयच नाही, अंगवळणी पडलंय. समजा मला 25 वर्षे प्रिंट मीडियात झालेले, मी अचानक माझी स्टाईल कशी बदलू? म्हणजे मुरलेल्या माणसांचा हे हाल झाले. नवीन जे माणसे आले होते त्यांना काही येतच नव्हतं, त्यांना शिकवायचं होतं. मग त्यासाठी डिजिटल मीडियामध्ये, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम केलेली माणसं हायर केली आणि त्यांनी त्यांच्यासह आम्हालाही ट्रेनिंग दिलं. म्हणजे 25 वर्ष घालवल्यानंतरही आम्ही डिजिटलचं ट्रेनिंग घेतलं आणि त्यानुसार मग काम करायला लागलो. फक्त आमच्याकडे एक समाधानकारक बाब अशी होती की जेही कोणी सिनियर्स होते त्यांच्यात सिनियरिटी कॉम्प्लेक्स नव्हता. ते अगदी प्रामाणिक विद्यार्थ्यासारखं सगळ्यांनी प्रशिक्षण घेतलंय आणि त्या प्रशिक्षणानुसार समजा जर काही चूक झाली तर ती मान्य करून ती पुढे सुधारली पण आहे. म्हणजे त्यात मी खूप सिनियर आहे, मी या छोट्या मुलाकडनं कसं शिकू, कारण तो जो आलेला असायचा डिजिटल मीडियातनं, तो अलीकडचा मुलगा असायचा, तो आम्हाला शिकवायचा. पण आम्ही त्यांच्याकडनं व्यवस्थित शिकलो आणि त्याचा परिणाम आता आम्हाला आमचे जे फॉलोअर्स वाढतात त्याच्यावरून दिसतोय. आता एक शेवटाकडे फक्त 2 क्वेश्चन आहेत त्याच्यातले. पहिला प्रश्न असा आहे की आजकाल मी सर्वेमध्ये असं आम्हाला दिसतंय की तुम्ही किती सहमत आहात, हा एक फक्त क्वेश्चन बघ त्याच्यामधलं, की लोकांची आजकाल माध्यमावरची विश्वासार्हतेवरती प्रश्न निर्माण होत चाललेले आहे. सो त्यावरती तुमचं काय ओपिनियन आहे सर? नाही, आता काय झालेलं आहे, तुम्ही जर प्रिंट मीडियाविषयी जर बोलाल तर विश्वासार्हता इथं कुठंच 0.1% पण कमी झालेली नाही. आमच्याकडे वेळ भरपूर आहे, एखादी बातमीची शहानिशा करण्यासाठी वेळ भरपूर आहे, आम्हाला ती मुभा दिलेली आहे. पण तुम्ही हेच जर डिजिटल मीडियात गेला किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियात गेला तर ही रॅट रेस आहे. इथे दुसरा नंबरच नाही. बातमी टाकायची तर जो सगळ्यात फास्ट टाकणार आहे तीच बातमी चालणार आहे. जी 2 नंबरला जो टाकणार आहे तर ती बातमी चालणारच नाही. इथं दुसरा नंबरच नाही, फक्त पहिल्या नंबरची स्पर्धा चालू आहे इथे. आणि त्यामुळे त्या घाईमध्ये चुका होण्याची दाट शक्यता असते आणि झालेल्या पण सगळ्याच चॅनलमध्ये अशा मोठ्याला चुका झालेल्या आहेत. आणि त्यातून मग जर एखाद्या वाचकाला एखाद्या चॅनलमध्ये अशा सातत्याने चुका दिसत गेल्या तर मग त्याचा त्या चॅनलकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. केवळ त्या एका चॅनलकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत नाही तर सगळ्याच चॅनलकडे तो त्या दृष्टीने बघायला लागतो आणि त्याच्यामुळे तो विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण होतो. त्याच्यासाठी या रॅट रेसमधनं बाहेर आपल्याला यावं लागेल. पण मग 2 नंबरला कोण कशासाठी येईल? पुन्हा ती स्पर्धा 1 नंबरसाठीच आहे आणि त्यामुळे हे अव्याहतपणे सुरूच राहणार आहे. आणि सोशल मीडिया जो खूप व्यापक प्रमाणात वाढला आहे त्याचं मूळ कारण हे विश्वासार्हता कमी होते. जे मेनस्ट्रीम मीडिया आहे त्याची विश्वासार्हता कमी झाली म्हणून हा सोशल मीडिया वाढतोय. प्रिंट मीडियाची विश्वासार्हता कमी नाही झाली, फक्त प्रिंटचा वाचक कमी झाला. विशेषतः मराठी पेपर आहे तर आमच्या घरात आम्ही मुलांना इंग्लिश मिडियममध्ये शिकवतो, त्यांना मराठी हा विषय त्यांच्यासाठी सगळ्यात अवघड असतो. म्हणजे त्यांना परीक्षा ही मराठीची अवघड जाते. जो आपल्याला इंग्रजीचं संकट असायचं ते त्यांना मराठीचं संकट असतं. त्याच्यामुळे ते प्रिंटकडे एक पिढी संपली पूर्णतः प्रिंट मीडिया वाचणारी. पण जो डिजिटल मीडिया आहे तर तो मीडिया बघणारी पिढी खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांनाही कन्फर्म न्यूज हवी आहे. परंतु या रॅट रेसमध्ये ही न्यूज कन्फर्म आहे की नाही ही कन्फर्म करण्यासाठी वेळ नाही आणि तिथून तो विश्वासार्हतेचा प्रश्न नाही. एक अजून एक त्याच्यामधलं एक फक्त शेवटचा हे विचारतो तुम्हाला की लोकांनी आजकाल असं म्हणायला घेतलेलं आहे की काही काही चॅनल हे कोणत्या तरी पक्षाचं मुखपत्र व्हायला लागलेत किंवा त्याचे चॅनल झालेले ते. सो ह्या सगळ्यापासून तुम्ही स्वतःला वेगळे ठेवण्यासाठी तुम्ही काय आता करतात ते की कारण की प्रत्येक माध्यमावरती जेव्हा ठपकायला लागतो तेव्हा प्रत्येक माध्यम बदलायला लागतं. सो हाऊ यू आर डिलिंग विथ दिस? आमचा सगळ्यात मोठा USP आहे हा प्रिंट मीडिया. कारण प्रिंट मीडियामधनं जो रेव्हेन्यू जमा होतो त्याच्यावर आमचे डिजिटलचे प्लॅटफॉर्म चालत आहेत. जे चॅनल्स फक्त डिजिटल मीडियावर अवलंबून आहेत तर त्यांच्यासाठी रेव्हेन्यू मोठा चॅलेंज आहे. कारण यूट्यूब म्हणा किंवा फेसबुक म्हणा यांनी इतके आता रिस्ट्रिक्शन टाकलेले आहेत की त्याचा रेव्हेन्यूवर आता म्हणजे जर तुम्ही 2 वर्षापूर्वी एखाद्या बातमीमधनं जर 50,000 जर कमवत असाल तर आता मात्र तुम्हाला 2,000 पण मिळणार नाही लवकर त्या बातमीतनं.
म्हणजे रेव्हेन्यूवर इतका परिणाम झालेला आहे. म्हणजे रेव्हेन्यू मिळूच नाही अशी फेसबुक आणि युट्यूबनी व्यवस्था केलेली आहे. आणि मग हा रेव्हेन्यू कुठून मिळणार? तर जाहिरातीतनं. लोक जाहिराती द्यायला तयार नाही. तुम्ही जर राजकीय लोकांकडे जर बघितलं तर प्रत्येकाचा एखादा कार्यकर्ता असतो जो त्याच्याबरोबर सतत मोबाईल घेऊन फिरत असतो. तो त्याच्या जाहिराती करतो, त्याच्या प्लॅटफॉर्मवर टाकतो, रील्स टाकतो. त्याच्यामुळे तो चॅनलकडे वळत नाही. म्हणजे तोही रेव्हेन्यू गेला आपला. जाहिराती तितक्या येत नाहीये. युट्यूबच्याही जाहिराती कमी होऊन गेलेल्या आहेत, कारण त्याचाही आता युजर कमी होतोय. वेगवेगळे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहे. इंस्टाग्राम जवळपास फुकटच आहे. त्याच्यावर खूप जास्त फॉलोअर्स असतात, पण मग तो फक्त ब्रँडिंगसाठी यूज होतो किंवा मग ट्रॅफिक कन्वर्ट करण्यासाठी. जर यूट्यूबला जर मोठा काही तुम्हाला एखादं ॲक्टिव्हिटी दाखवायची किंवा व्हिडिओ असेल तर त्याचा छोटा रील इन्स्टावर टाका, त्याला लिंक द्या, तिथून मग ती ट्रॅफिक कन्वर्ट करा, याच्यासाठी त्याचा वापर होतोय. पण रेव्हेन्यू जनरेशनचं प्रमाण खूपच कमी आहे ऑनलाईनचं, आणि त्यामुळे हे चॅनल चालणं मुश्किल असतं. आणि अशा वेळेला मग जर चॅनल चालायचं आहे की माझ्याकडे मी 10 लोक घेतले, त्यांचे पगार कसे काढायचे असा जेव्हा प्रश्न येतो, त्यावेळेला जर एखाद्या पक्षाने पॅकेज दिलं तर ते सहजपणे स्वीकारलं जातं आणि मग त्या पक्षाचा प्रभाव हा त्या चॅनलवर दिसू शकतो. परंतु तुम्ही जर माय महानगर चॅनल जर बघाल तर असा कुठल्याही पक्षाचा प्रभाव तुम्हाला दिसणार नाही. त्याचं मुख्य कारण रेव्हेन्यू हा आमचा चिंतेचा भाग नाही, कारण रेव्हेन्यू आमचा प्रिंट मीडियातनं चांगला जमा होतोय आणि त्यावर आमचं डिजिटल माध्यम हे अतिशय स्ट्रॉंगली समोर येत आहे. आता एंड क्वेश्चनमध्ये एंड नोट करताना तरुणांचं जर्नलिझममध्ये येणं प्रमाण कसं आहे ते, आणि तुम्ही ह्या माध्यमांच्याकडे इन फ्युचर कसं बघता? नाही, तरुणांचं जर्नलिझममध्ये येण्याचं प्रमाण खूप मोठं आहे. तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला, वेळेवर विचारला प्रश्न. पण त्याच्यात फक्त टी व्हीवरचे अँकर बघून येणारे लोक खूप आहेत यात. म्हणजे माझ्याकडे जे इंटर्नशिपला जे मुलं येतात, आजपर्यंत जर माझ्याकडे 100 मुलं आले असतील तर 90 मुलांनी मला सांगितलं मला अँकर बनायचं. मग त्याला अँकरच्या मर्यादाच माहिती नाही किंवा त्यांना पोटेन्शियल पण नाही माहिती की अँकरमध्ये काय असायला हवं, तू काय अँकर होऊ शकतो किंवा का होऊ शकत नाही, हे पोटेन्शियलच नाही माहिती. प्रोनाऊन्सिएशन पण नाही आहे, जे शब्दोच्चार असतात हे देखील धडावर नसतात, आणि त्या सगळ्यांना अँकर व्हायचं आहे. आणि हे मृगजळासारखं आहे, दिसायला खूप छान दिसतं, त्याच्यामुळे अट्रॅक्ट होत आहेत लोक. म्हणजे फिल्म इंडस्ट्री नंतर आता सेलिब्रिटी होत आहेत, ते सगळे पत्रकार होत आहेत, इलेक्ट्रॉनिक मीडियातले विशेषतः किंवा डिजिटल मीडियातले. तर त्या प्रलोभनाला वाळून मुलं खूप मोठ्या प्रमाणात आता येत आहेत. आणि आता कोर्सेसही वाढले. पूर्वी फक्त जर्नलिझमची एखादी बॅचलर डिग्री असायची किंवा मास्टर असायची. आता तुम्हाला BVoc सारखा कोर्स सुरू झाला, जो अगदी 12वी पास झाले की तुम्ही FY पासून त्याचं प्रशिक्षण घ्यायला लागतं. पण तो क्वालिटीच्या बाबतीत मात्र खूप चिंता आहे. क्वालिटीचे लोक यात फार कमी उतरत आहेत. म्हणजे 1 किंवा 2% विद्यार्थी हे त्या क्वालिटीचे असतात जे पुढे जाऊ शकतात. किंवा मी म्हणत नाही की पाण्यात पडल्यावर लगेच सगळ्यांनाच पोहता यायला पाहिजे, परंतु एक साधारणतः स्ट्रक्चर कळतं आपल्याला. किंवा एखादी गोष्ट आपण सांगितली, मी एक गोष्ट जेव्हा 10 वेळेला सांगितली आणि ती 11व्या वेळेस समजली, तर मग तो पत्रकार व्हायला त्याला थोडासा उशीरच लागणार आहे. अशा ही खूप मोठी फौज तयार झालेली आणि त्याचा उपयोग नाही. आणि तुम्ही जर बघाल तर मुलं फक्त डिग्री घेत आहेत, ते कुठल्याच संस्थेत काम करताना, मीडियामध्ये काम करताना दिसत नाही. त्या डिग्रीचा तसा उपयोगही नाही. त्यामुळे मीडिया हाऊसमध्ये जसे इंटर्नशिप असतात, तर मीडिया हाऊसवाले पण यांची चूक आहे की मुलांना संधी मिळत नाही मीडियात जाऊन काम करण्याची. जेव्हा संधी मिळते तेव्हा त्यांना शिकवणारं कोणी नसतं. त्यांना शिकवून माझ्या परफॉर्मन्सवर काही फरक नाही पडणार असा विचार करणारा एक मोठा वर्ग असतो. त्याच्यामुळे ते दुर्लक्ष करतात आणि मग त्यांनाही कामाची सवय राहत नाही. जे थेरॉटिकल आहे की पहिलं मराठी वृत्तपत्र कोणी काढलं हे सगळं सांगू शकतील, पण बातमी कशी लिहायची हे जर लिहायला लावलं तर त्याच्यातला एखादा मुलगा असेल 100तला की तो बातमी लिहू शकेल. ती बातमी करेक्टच पाहिजे अशी अपेक्षाच नाही, पण जवळपास तरी त्या बातमीच्या जायला हवं. पण ती क्वालिटी तशी सध्याच्या मुलांमध्ये दिसत नाही. आणि तुम्ही फ्युचरकडे कसं बघतात, या मीडियाच्या फ्युचरकडे? आजची अवस्था बघता, आणि म्हणजे आजची अवस्थामध्ये बऱ्याचशा लोकांच्या कॉन्ट्रोवर्सी त्याच्यामध्ये, पण इन फ्युचर तुम्ही मीडियाला एकदम म्हणा नाही की टॉप लेवलला जाताना बघता ते? आता काय झालेलं आहे की प्रिंट मीडियाच्या बाबतीत जर म्हणाल तर मला फक्त 10 वर्षाचं फ्युचर दिसतंय. 10 वर्षानंतर प्रिंट मीडिया पूर्णतः बंद होण्यासारखी परिस्थिती आता निर्माण झाली. त्याचं मेजर कारण म्हणजे जे काही युक्रेनचं युद्ध सुरू आहे. आपल्याला प्रिंट मीडियाचा जो कागद जो मिळतो तर हा सगळा युक्रेनवरनं आयात केला जातो. आणि जसं युद्ध सुरू झालेलं आहे तसे कागदाचे रेट हे जवळपास 10 ते 12 पटीने वाढलेले आहेत.
आणि त्यामुळे समजा जर माझा 8 पानाचा जो अंक आहे तर तो 8 पानाचा अंक मी जवळपास 15 ते 16 रुपयाला तयार करतोय आणि तो 4 रुपयाला विकतोय. आणि कोविड नंतर जाहिरातींचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आणि त्यामुळे हे गणित म्हणजे अंक जेवढ्याला विकला जातो तितका रेव्हेन्यू कलेक्ट होत नाहीये आता. तर हे गणित जुळवणं, हे दीर्घकाळपर्यंत जुळवत ठेवणं हे थोडंसं कठीण जाणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जे आता सुगीचे जे दिवस जे प्रिंट मीडियाला आहे हे 10 वर्षानंतर हे दिवस कमी झालेले असतील. इलेक्ट्रॉनिक मीडियाचं जर बघितलं तर मी मगाशी म्हटलं की चॅनलवर शिक्के पडतायत, यांचे अपरिहार्यता असते बऱ्याचदा की काही आर्थिक गोष्टी असतात त्या दाखवाव्या लागतात आणि त्यामुळे लोकांची विश्वासार्हता कमी होती. तुम्ही जर आता जर बघितलं तर इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जे डिजिटल चॅनल्स आहे त्याच्या बातम्या जर बघितल्या त्याचे व्ह्यूज बघा. आजही मोठे ब्रँड इलेक्ट्रॉनिक मीडियातले त्यांची व्ह्यूज असतात 50-60. राज्यभरात जे चॅनल चाललेलं आहे त्यांची व्ह्यूज 50 लोकांनी बघितलेलं, 60 लोकांनी बघितलेले असे व्ह्यूज दिसतात. याचं कारण का ब्रँडला धोका निर्माण झालेला आहे त्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या आणि हे खूप दीर्घकाळ चाललेलं असं मला वाटत नाही इलेक्ट्रॉनिक मीडिया. पण यात सगळ्यात चांगलं भविष्य आहे ते डिजिटल मीडियाला. डिजिटल मीडिया लंबी रेस का घोडा आहे. सगळ्यांच्या हातात हा डिजिटल मीडिया आहे. त्याचा वापर तुम्हाला खूप सहजपणे अगदी आता वर्ष 1.5 वर्षाचा पोरगा मोबाईल खूप चांगल्या पद्धतीने हाताळू शकतो. म्हणजे जो युजर तयार होतोय तो डिजिटल मीडियासाठी तयार होतोय. परंतु त्यात करण्यासारखं खूप आहे. म्हणजे ज्या आमच्या मर्यादा आहेत, जसं प्रिंट मीडियाची आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाची मर्यादा सगळ्यात महत्त्वाची वेळेची मर्यादा असते. ती मर्यादा तुम्हाला डिजिटलला नाही दिसणार. किंवा मला एखादं व्हिज्युअल आहे ते दाखवायचं आहे, मला गाडीची जाहिरात आहे एखादी, तर मी एका फोटोमध्ये दाखवू शकतो पण त्याचे मला फीचर्स काय हे सांगता नाही येत. म्हणजे प्रत्यक्षात लोकांना दिसू शकत नाही. तर सगळ्या शब्दांचा खेळ आहे. हेच मी डिजिटलला ती जाहिरात दाखवतो तर त्याचे पार्ट अँड पार्ट दाखवू शकतो. मी बातमी वाचत असताना ती गाडी येऊ शकते मध्ये, त्या गाडीची जाहिरात होऊ शकते, त्याच्यामुळे रिस्पॉन्स त्या जाहिरातीला वाढू शकतो. तर ह्या गोष्टी करण्यासारख्या खूप आहे डिजिटल मीडियामध्ये. आणि आज ज्या लेवलला आहे मला असं वाटतं आपला भारताचा डिजिटल मीडिया फक्त 10% ग्रोथ झालेला आहे त्याची. म्हणजे 10%पर्यंतच तो विकसित झालेला आहे. अजून आपल्याला 90% स्कोप आहे डिजिटल मीडिया डेव्हलप करायला. आणि 90%चा जर विचार केला तर 90 वर्ष पुढचं हा डिजिटल मीडियाच असेल असं वाटतं. ओके, थँक्यू सो मच सर, खूप वेळ दिल्याबद्दल. येस, थँक्स.